Yes, you all have marked your present now. Yes. Good evening, all of you. Now, today we are going to continue with our lessons. Okay, so first we will go for fifth standard. Yes, फिफ्थ स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करूया. त्या अगोदर सिक्स स्टँडर्डच्या मुलांनी तोपर्यंत रीडिंग करायचं आहे. ओके, जो काही पार्ट आपला चालू आहे लेसनचा त्याच्या पुढचा पार्ट तुम्ही रीड करून ठेवायचा आहे. येस, सो फॉर फिफ्थ स्टँडर्ड. येस, माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? ओके, सी we have started motion of the earth lesson, right? आपण मोशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वी कशा प्रकारे फिरते, ओके, पृथ्वीचे परिवलन कसे होते, हे हा लेसन चालू केलेला आहे. इन दॅट त्यामध्ये आपण काय काय पाहिलं? we have learned about axis of rotation. what is rotation, right? रोटेशन म्हणजे काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, हा काय आहे? एक ग्लोब आहे. ग्लोब इज मॉडेल ऑफ अर्थ. येस, देन वी सॉ हाऊ अर्थ रोटेट. अर्थ कशा प्रकारे रोटेट करते ते सुद्धा आपण पाहिलंय. आणि त्या नॉर्थ साऊथ पोलला, नॉर्थ साऊथ पोल मध्ये जो जो ऍक्सिस इन्क्लाइन होतो त्याला अर्थचा ऍक्सिस असं म्हटलं जातं. ओके, आणि नॉर्थ अँड साऊथ पोल एन अँड एस आर पोल्स ऑफ द अर्थ, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव त्यांना म्हटलं जातं. आणि जर आपण त्या अर्थवर एक सर्कल काढला आणि तिला हाफ डिवाइड केलं तर त्या इमॅजिनरी सर्कलला आपण इक्वेटर म्हणजे विषुववृत्त असं म्हणणार. ओके, आणि त्या इक्वल पार्ट्सला नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर असं म्हणणार. ओके, इथपर्यंत आपण शिकलेलो. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा घेतलेली होती. येस, आठवते का? कोण ही ऍक्टिव्हिटी मला एक्सप्लेन करणार? येस, एनीवन हु विल एक्सप्लेन दिस ऍक्टिव्हिटी? सांगा मला ही ऍक्टिव्हिटी थोडक्यात तुमच्या भाषेत कोण एक्सप्लेन करणार मला? येस, एनीवन फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड विल एक्सप्लेन दिस? ओके, आपण काय पाहिलं होतं या ऍक्टिव्हिटी मध्ये? एका येस, प्रमिता, दिस वन. वुड यू लाइक टू एक्सप्लेन? येस, प्रमिता. ओके, सी आपण काय पाहिलेलं या ऍक्टिव्हिटी मध्ये? आपण एक ग्लोब घ्यायचा आणि त्या ग्लोबच्या समोर मेणबत्ती पेटवून ठेवायची आणि ती मेणबत्ती म्हणजे आपला सन, म्हणजे सोर्स ऑफ लाईट असं समजायचं. मग जेव्हा आपण ग्लोब फिरवतो त्या ग्लोबचा जो भाग आपल्या मेणबत्तीच्या म्हणजे सूर्याच्या समोर येतो तिथे दिवस होतो आणि जो भाग अंधारात राहतो तिथे रात्र होते. ओके, दिस वॉज द ऍक्टिव्हिटी. फक्त एवढंच एक्सप्लेन करायचं होतं. येस, तर आता आपण पाहणार आहोत सनसेट अँड सनराइज. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टडी सनसेट अँड सनराइज म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय. ओके, सनसेट म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो आणि सनराइज म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो. सूर्योदय आणि सूर्यास्त असं त्याला मराठीत म्हटलं जातं. बघा, इथे सुद्धा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. स्टिक अ रेड बिंदी ऑन दी ग्लोब. आपला हा ग्लोब आहे ना, त्याच्यावर एक लाल कलरची टिकली लावायची आहे. मग काय करायचं? सेटअप द प्रिव्हियस मॉडेल ऑफ द ग्लोब अँड द कॅन्डल. ज्या पहिल्या ऍक्टिव्हिटी केलं, पहिला जो प्रयोग केला त्याप्रमाणेच आपला ग्लोब, पृथ्वी गोल आणि मेणबत्ती फिरवायचा आहे. टर्न द ग्लोब अँटी क्लॉकवाईज. आता तुमचा ग्लोब तुम्ही उलट फिरवायचा आहे, घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवायचा आहे. नोट when it is sunrise, noon,
अँड सनसेट ॲट द लोकेशन ऑफ द बिंदी. मग जिथे तुम्ही टिकली लावली तिथे सूर्योदय कधी होतं? नून म्हणजे मध्यान्ह कधी होते आणि सनसेट किंवा सूर्यास्त कधी होतं हे आपल्याला बघायचं आहे. ओके. ओके बघा. आफ्टर वन सनराइज नोट वेन द नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बिंदी. ओके. एका टिकलीवर एकदा जेव्हा सूर्योदय होतो पुन्हा तिथे सूर्योदय कधी होतो ते पाहायचं आहे आपल्याला. यू विल सी दॅट काय दिसेल आपल्याला? This happens when the earth completes one rotation. That is when it makes one complete turn around itself. बघा, त्या बिंदीच्या जागेवर, टिकलीच्या जागेवर जर आज रात्र आहे तर उद्या परत रात्र येण्यासाठी आपल्याला तो पूर्ण एकदा परत फिरवावा लागेल की नाही सांगा? तो ग्लोब एकदा परत फिरवावा लागेल ना, तेव्हाच तो फिरून परत त्या जागेवर येईल. येस. येस. बघा, तसंच प्रकारे या त्या फिरण्याच्याच गोष्टीला काय म्हणायचं? रोटेशन ऑफ द अर्थ. आणि या रोटेशन साठी आपण तो ग्लोब आहे, अर्थचं फक्त मॉडेल आहे ते आपल्या हाताने आपण किती पण वेळा फिरवू शकतो. पण पृथ्वीला खऱ्या अर्थला ते रोटेशन कंप्लीट करण्यासाठी, ते परिवलन कंप्लीट करण्यासाठी 24 आवर्स लागतात, 24 तास लागतात. ओके. दिस पार्ट ऑफ टाइम that the earth takes to complete one rotation is called one day. ओके. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीलाच आपण एक दिवस असे म्हणतो. दिस पिरियड ऑफ टाइम अर्थ टेक्स टू कंप्लीट वन रोटेशन. एक पूर्ण रोटेशन कंप्लीट करण्यासाठी पृथ्वीला जेवढा वेळ लागतो त्याला आपण एक दिवस असं म्हणतो. ओके. अ डे हॅज टू पार्ट्स. आपल्या दिवसाचे दोन भाग असतात, डे टाइम अँड नाईट टाइम. बरोबर. म्हणजे दिवस आणि रात्र. सिम्पली डे अँड नाईट, दिवस आणि रात्र. For the purpose of measuring time, we divide the whole day into 24 parts. बघा, each of which is called an hour. मग पूर्ण दिवस आपण असं म्हणू का, आज दिवसा माझा क्लास आहे, उद्या रात्री माझा क्लास आहे. त्याच्यापेक्षा आपण जर असं म्हटलं तर उद्या 7 वाजता माझा क्लास आहे, आज माझा क्लास दुपारी 3 वाजता होता, असं म्हटलं तर किती सोपं जातं, सगळ्यांना समजू पण शकेल. म्हणूनच काळ मोजण्यासाठी, काल मापनासाठी आपण एका दिवसाच्या कालावधीचे 24 समान भाग केले आहेत. त्याला आपण एक तास असं म्हणतो. मग एक तास असे 24 म्हणजे 24 तास. येस. समजलंय? दिवस आणि रात्र. येस. सूर्योदय आणि सूर्यास्त समजलंय? सनराइज अँड सनसेट हॅव यू अंडरस्टूड? ओके. ओके. नेक्स्ट, अ इयर. आता एक वर्ष. सगळ्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे बघा. ऍक्टिव्हिटी का दिलेली आहे? कारण तुम्हाला एकदम सिम्पली समजलं जावं म्हणून. ओके. समजायला सोपं जावं म्हणून तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत बघा. वर्ष, इयर. नाव मूव्ह द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. बघा, पृथ्वी गोल टेबलावरील जो वर्तुळ आहे तिथून पुढे सरकवायचा आहे. As you do this, keep rotating the globe and ensure that the axis does not change its orientation. बघा, मग काय करायचं आहे? तो पृथ्वी गोल पुढे पुढे सरकवताना काय करायचं आहे? तो फिरताच ठेवायचा आहे. त्याला रोटेशन त्याचे चालूच ठेवायचे आहेत. आणि रोटेशन चालू असताना त्याचा ऍक्सिस स्वतःची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. Eventually, the globe will come back to its original place on the circle. ओके. वर्तुळावरून पुढे सरकत जाऊन शेवटी काय होणार? पृथ्वी गोल हा पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. This is how the earth revolves around the sun even as it is rotates around itself. मग अशाच प्रकारे आपली पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती देखील फिरत असते. ओके. The period of time the earth takes to complete one revolution. बघा, इथे रिव्होल्यूशन आहे. मगाशी रोटेशन होतं. रोटेशन म्हणजे परिवलन आणि रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण. ओके. The period of time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. बघा, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त एक दिवस लागतो. रोटेशन, परिवलन म्हणजे किती वेळ लागतो? फक्त एक दिवस, 24 तास.
पण रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 डेज लागतात. 365 days and 6 hours. ओके, पूर्ण एक वर्ष लागतं. देर आर अबाउट 365 days and 6 hours in a year. पूर्ण वर्षामध्ये 365 दिवस आणि 6 तास असतात. ओके, now we will see what is a leap year. लीप इयर म्हणजे काय सांगा तुम्ही साध्या भाषेत. लीप इयर सांगू शकता का मला? लीप इयर मध्ये नक्की काय होतं? तुम्हाला काय इन्फॉर्मेशन आहे लीप इयर बद्दल? कोणी सांगू शकेल का? येस, एनीवन? ओके, तन्मय. लीप इयर मध्ये 360 दिवस असतात. 366. ओके, म्हणजे कोणत्या महिन्यात एक दिवस जास्त असतो? येस, अनिकेत. फेब्रुवारी. ओके, 4 वर्षात पुरे. येस, आणि तो फेब्रुवारी. 4 वर्षातून एकदा येतो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तन्मय आणि अनिकेत, व्हेरी वेल आन्सर्ड. बघा, व्हॉट इज लीप इयर? इन द ग्रेगोरियन कॅलेंडर the year is taken to have 365 days. ओके, जी आपली कॅलेंडरची पद्धत आहे तिला ग्रेगोरियन कॅलेंडर पद्धती, ओके, ग्रेगोरियन पद्धतीचा दिनदर्शक किंवा कॅलेंडर असं म्हटलं जातं. मग सर्वसाधारणपणे त्यामध्ये वर्षाचे 365 डेज म्हणजे 365 दिवस असतात. इट मीन्स दॅट इट काउंट 6 hours लेस एव्हरी इयर. म्हणजेच नॉर्मली वर्षाचे 365 दिवस आणि 6 तास असतात, पण आपल्या कॅलेंडर अनुसार वर्षाचे फक्त 365 डेज असतात. इयरचे ओनली 365 डेज आर देअर. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण 6 तास कमी मोजत जातो, बरोबर? दॅट मेक्स 24 hours or 1 day in every 4 year. मग ते 6 तास बघा, 6 into 4 करा तुम्ही. 6 into 4 काय येणार? 24 येणार की नाही? मग त्या 6 तासांचा या वर्षाचे 6 तास, पुढच्या वर्षाचे 6 तास, तिसऱ्या वर्षाचे 6 तास आणि चौथ्या वर्षाचे 6 तास असे मिळून 24 hours होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस होतो जो एका महिन्यामध्ये ऍड होतो. ओके, बघा, टू मेकअप दिस for this lost one day, the month of February in Gregorian calendar has an extra day every 4th year. बघा, 6 तास आपण प्रत्येक वर्षाचे गमावून बसतो, म्हणजे 4 वर्षाचे 24 तास झाले, बरोबर? म्हणजे एक पूर्ण दिवस झाला. मग हा पूर्ण दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडर मध्ये प्रत्येक चौथ्या वर्षाला फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. ओके, to make up for this lost one day, the month of February in the Gregorian calendar has an extra day every 4th year. That year is called a leap year. आणि त्याच वर्षाला लीप इयर असं म्हटलं जातं. ओके, इट हॅज 366 instead of 365 days. मग जेव्हा लीप इयर असतं ना, त्या वर्षी 365 ऐवजी 366 दिवस असतात वर्षाचे. and February has 29 instead of 28 days. मग ज्यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला असेल त्यांचा बर्थडे किती इयर्सनी येणार सांगा मला? 4. व्हेरी गुड. ओके, कारण लीप इयर हे 4 वर्षांनी असतं. मग ज्यांचा जन्म फेब्रुवारीच्या 29 तारखेला झाला असेल त्यांचा बर्थडे प्रत्येक वर्षी नाही येणार, तर 4 वर्षांनी एकदा येणार. ओके, समजलंय तुम्हाला इथपर्यंत? येस एव्हरीवन, वर्ष, इयर समजलाय? ओके, yes, now you will write a note on sunset and sunrise. Yes, 5th स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही सनसेट आणि सनराइज वर एक नोट लिहायची आहे. ओके, राईट अ शॉर्ट नोट ऑन सनसेट अँड सनराइज. सूर्योदय आणि सूर्यास्त यावर एक छोटी नोट लिहायची आहे. Yes, after completing, just write done or completed in the chat box. I will ask you to show me your book. Yes? Okay. Now,
नाव फॉर 6th स्टँडर्ड. तुम्ही आता रीडिंग केलं का प्रमिता, आदेश? येस. बघा, आपण तुमचा लेसन चालू केलेला द लिव्हिंग वर्ल्ड. द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. ओके, आपल्या आजूबाजूला, आपल्या आजूबाजूच्या परिसरात जे काही आढळतं, जे लिव्हिंग आहे, सजीव आहे, त्यांच्याबद्दल आपण या लेसन मध्ये शिकायला सुरुवात केलेली. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स? लिव्हिंग थिंग्स कॅन ब्रीथ, लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो, लिव्हिंग थिंग्स रिक्वायर फूड. ओके, ज्या सजीव गोष्टी आहेत त्यांची वाढ होते, त्यांना जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा यांची गरज असते. येस. देन आपण ही ऍक्टिव्हिटी पाहिलेली, तुम्हाला लक्षात असेल तर सगळ्या ग्रोथ इन, आपण त्यामध्ये पाहिलेलं वेगवेगळ्या झाडांची ग्रोथ. ओके, ग्रोथ इन प्लांट्स. वी हॅव सीन ग्रोथ इन प्लांट्स. आपण काय पाहिलेलं? ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो. प्रत्येक सजीव हा वाढत असतो, प्रत्येक सजीवाची वाढ होत असते. एनिमल्स कॅन ग्रो ओनली फॉर सर्टन पिरियड. प्राण्यांची वाढ काही थोड्या कालावधीपर्यंत, जसे मनुष्याची वाढ 18 ते 21 पर्यंतच होत असते, वयाच्या 18 ते 21 वर्षापर्यंतच होत असते. तर प्लांट्स जेवढा दिवस, जेवढे वर्ष प्लांट्स जगतात तेवढे वर्ष त्यांची वाढ होतच असते, बरोबर. आणि त्यांची वाढ ही त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये होत असते, प्रत्येक बॉडीच्या सगळ्या पार्ट मध्ये होत असते. येस, वी हॅव सीन टिल दॅट. नाव वी विल स्टार्ट फ्रॉम फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. बघा, आपल्याला अन्न दिलं नाही किती दिवस तर आपण जगू शकतो का? नो, वी कांट लिव्ह. आपण थोडे दिवस जगू शकतो. आपल्या बॉडीमध्ये जे फॅट्स वगैरे जमा झालेले आहेत, जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे, आवाज येत नाही का माझा? सांगा चॅट बॉक्स मध्ये. येस, आवाज येतोय का माझा? ओके. ओके, सो लेट मी चेक. येस, आदेश तुला आवाज येतोय का माझा? येस. ओके. प्रमिता, नाव कॅन यू हिअर मी? Yes, Pramita, are you there? Okay. Yes. See. So, आपल्याला जगण्यासाठी जसं अन्न पाण्याची गरज असते, तसेच प्लांट्सला देखील त्यांच्या अन्न पाण्याची गरज असते. हे देखील आपण पाहिलेलं. येस, प्लांट्स मेक देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि त्या फोटोसिंथेसिस साठी क्लोरोफिल नावाचं एक हरितद्रव्य त्या पानांमध्ये प्रेझेंट असतं, ज्यांचा उपयोग करून कार्बन डायऑक्साईडचा वापर करून प्लांट्स किंवा वनस्पती त्यांचं अन्न स्वतः बनवत असतात. ओके, नाव वी विल सी इनटेक ऑफ फूड बाय एनिमल्स. एनिमल्स कशा प्रकारे अन्न खातात बघा. एनिमल्स हावेवर डू नॉट हॅव क्लोरोफिल. आपल्यामध्ये क्लोरोफिल असतं का? सांगा मला. आपल्यामध्ये किंवा बाकीच्या सगळ्या एनिमल्स मध्ये क्लोरोफिल असतं का? येस और नो? नो, वी डोंट हॅव इट. If we had it, we look like plants. Okay, our color would be like green. बरोबर, आपल्यामध्ये जर क्लोरोफिल असतं तर आपला रंग कसा झाला असता? हिरवा झाला असता, राईट? बघा, म्हणून आपल्यामध्ये क्लोरोफिल नसतं. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. आपण आपलं अन्न स्वतः बनवू शकतो, आपण शिजवू शकतो, पण आपण ते निर्माण करू शकतो का? सांगा मला. नो, वी कॅन नॉट प्रोड्यूस आवर ओन फूड. दे सर्च फॉर फूड. ओके, सगळे आपल्याप्रमाणे बाकीचे सगळे अॅनिमल्स सुद्धा आपण वी हॅव ब्रेन, राईट? आपण आपल्या मेंदूचा उपयोग छान प्रकारे करून आपण आपलं अन्न उपलब्ध करून त्याला शिजवून खाऊ शकतो. पण प्लांट्सला ते नाही, सॉरी,
ॲनिमल्सला ते नाही करतायत. ते काय करतात, ते स्वतःच्या अन्नासाठी इकडे तिकडे शोध घेत फिरतात. Animals such as goats, sheep, horses eat grass. मग बकरी, मेंढी, घोडा यांसारखे प्राणी काय खातात, गवत खातात. तर wild animals such as tiger and lion meet their need for food by hunting other animals which live on plant. मग सिंह आणि वाघासारखे प्राणी काय करतात, ते जंगली प्राणी असतात आणि ते जे जे प्राणी वनस्पती खाऊन जगतात त्यांची शिकार करतात. ओके, आणि त्यांचा वापर स्वतःचा अन्न म्हणून करतात. The intake of food and the resultant growth is an important characteristic of living organism. मग अन्न इंटेक करणे म्हणजे अन्नाचं ग्रहण करणे आणि त्यामुळे स्वतःची वाढ होणे हे सुद्धा सजीवांचा एक मोठा गुणधर्म आहे. This is also characteristic of living thing. Okay, understood till here? Yes, 6th standard. Okay, now respiration. What is respiration? बघा, hold your hand in front of your nose or keep your hand on your chest. What do you feel? बघा, तुमचा हात नाकाजवळ न्या. तुमचा हात नाकाजवळ न्या. सांगा मला तुम्हाला काय फील होतंय? सांगा मला. What do you feel? Yes? हवा आत बाहेर होतंय हे समजतं ना आपण जर हात नाकाजवळ नेला तर. And keep your hand on your chest. तुमच्या चेस्ट वर तुमचा हात ठेवा. तुम्हाला काय जाणवतं? What do you feel? सांगा लवकर. Yes? हार्ट बीट. ओके, आपला हार्ट बीट करत आहे. Yes? Next is, if we observe a sleeping dog, what movement of its belly do we see? तुम्ही झोपलेला कुत्रा पाहिला आहे का? जर झोपलेला कुत्रा तुम्ही पाहिला असेल तर त्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल तुम्हाला दिसून येते? त्याच्या पोटाचं काय होतं? ओके, पोट सुद्धा त्याचं वर खाली होत असतं. म्हणजेच काय की त्याची सुद्धा ब्रीदिंग चालू आहे. ओके, ही इज ऑल्सो रेस्पायरिंग. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. ओके, जे काही सजीव आहेत त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide form in the body due to the use of oxygen is called respiration. Okay, what is respiration? Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to the use of oxygen is called respiration. बघा, respiration म्हणजे काय? Inhaling of oxygen म्हणजे ऑक्सिजन शरीराच्या आत घेणे. ओके, and exhaling of the carbon dioxide, कार्बन डायऑक्साइड शरीराच्या बाहेर टाकणे. ओके, आणि या क्रियेला काय म्हणतात? श्वसन असे म्हणतात. ओके, रेस्पिरेशन असे म्हणतात. Animals such as fish, snake, mouse, etc. have specific organ for respiration. बघा, जसं आपल्याकडे नाक आहे रेस्पिरेशन साठी, तसं फिश, स्नेक आणि माऊस या ॲनिमल्सला काही स्पेसिफिक ऑर्गन्स असतात त्यांच्या रेस्पिरेशन साठी. ओके, दॅट यू आर गोइंग टू फाइंड अँड टेल मी. येस, नेक्स्ट टाइम नेक्स्ट लेक्चरला तुम्ही मला सांगायचं आहे फिश, स्नेक आणि माऊस या ॲनिमल्सला श्वसन करण्यासाठी रेस्पिरेशन साठी कोणते स्पेसिफिक ऑर्गन्स असतात. ओके, 5th स्टँडर्ड स्टुडंट हॅव डन. तुम्ही नेक्स्ट पार्ट वाचायचा आहे लेसनचा. On the other hand, plants respire by means of microscopic pores on their stems and leaves. तर दुसरीकडे वनस्पती त्यांच्या खोड आणि पानांवर छोटे छोटे एकदम सूक्ष्म छिद्रे असतात, त्यांच्या थ्रू रेस्पिरेशन करत असतात. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणून रेस्पिरेशन सुद्धा लिव्हिंग थिंगचं एक कॅरेक्टर आहे. ओके, एक गुणधर्म आहे. ओके,
ओके, आता सांगा मला, इज ऑल द फूड वी ईट युज्ड बाय द बॉडी? आपण जेवढं अन्न खातो ते सगळं आपली बॉडी यूज करते का सांगा? आता तुम्ही जेवलात, आता क्लास झाल्यावर तुम्ही जेवणार बरोबर. मग हे जे तुम्ही जेवण जेवाल, सगळं जेवढं अन्न खाल ते सगळं अन्न आपल्या बॉडी कडून यूज केलं जातं का सांगा? नो. ओके, आफ्टर डायजेशन सम पार्ट गेट excreted. Okay, what is the unused part of the food convert into? It convert into waste material. जे जे काही अन्न आपण खातो त्यापासून बॉडीला मिळणारे न्यूट्रिएंट्स बॉडी शोषून घेते आणि जे काही वेस्ट मटेरियल आहे ते आपल्या बॉडीतून बाहेर टाकले जातात, त्याला एक्सक्रीशन असं म्हणतात. ओके, एक्सक्रीशन. Waste substances are formed during the many processes that take place in the bodies of animal. ओके, आपल्या प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून काय होतं, वेस्ट सबस्टन्सेस बॉडीला नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात. These are called excreta and the process of eliminating them from the body is called excretion. मग त्या टाकाऊ पदार्थांना एक्सक्रीटा म्हणजे उत्सर्ग म्हणतात आणि ते पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन असे म्हणतात. ओके, एनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रीशन. प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी वेगवेगळे अवयव असतात. मग जसं आपण अन्न खातो, प्राणी अन्न खातात, तसे वनस्पती सुद्धा खातात की नाही? मग वनस्पतींमध्ये सुद्धा एक्सक्रीशन व्हायला पाहिजे. मग ते कशा प्रकारे बघा, प्लांट्स टू एक्सक्रीट. बघा, वनस्पतींमध्ये सुद्धा उत्सर्जन होतं, वनस्पती देखील उत्सर्जन करतात. कशा करतात त्या? फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लीव्स इन अ स्पेसिफिक सीझन. बघा, काही वनस्पती एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये स्वतःचे पाने गाळून टाकतात. Waste substances stored in the leaves of plants are shed along with the leaves. आणि ती पाने का गळतात? कारण त्या पानांमध्ये जे वेस्ट मटेरियल आहे, झाडाला नको असलेले पदार्थ आहेत ते टाकले जातात म्हणून. ओके, बघा आता एक्सक्रीशन साठी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कारण एक्सक्रीशन सुद्धा कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंगचं. ओके, सजीवांचं एक लक्षण आहे उत्सर्जन. Take a transparent plastic bag tied over a leaf of a plant as shown in the picture. Observe it after 6 to 7 hours. What do you see? बघा, एका झाडाच्या पानाला प्लास्टिक बॅग बांधायची आहे आणि ती 6 ते 7 तासांनी बघायची आहे. आपल्याला काय दिसणार माहितीये त्याच्यात? ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. छोटे छोटे पाण्याचे थेंब हे त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा झालेले असतील. मग त्याचा अर्थ काय? इट्स मीन दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. ओके, वनस्पती बाष्पाच्या स्वरूपात पाण्याचं उत्सर्जन शरीराच्या बाहेर करत असतात. हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी वरून कळतं. म्हणूनच एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणूनच उत्सर्जन सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. ओके, हॅव यू अंडरस्टूड अबाउट रेस्पिरेशन अँड एक्सक्रीशन 6th स्टँडर्ड? Yes. Okay, now you will write what is respiration. Okay, what is respiration and what is excretion? Excretion म्हणजे काय आणि respiration म्हणजे काय, that you will write. Now 6th standard, sorry 5th standard, have you as you have completed. Okay, show me your book. First Aniket will show. Okay, I have told you to write sunset. नो टाइम. मी तुम्हाला टाइम नव्हता लिहायला सांगितला, मी तुम्हाला एक नोट लिहायला सांगितलेली अबाउट सनराईज अँड सनसेट. त्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त कसा होतो, सनसेट आणि सनराईज कसं होतं ते तुम्हाला लिहायचं होतं. ओके अनिकेत, यू हॅव टू चेंज द आन्सर. नाव तन्मय शो मी युअर बुक. Yes, Tanmay, will you show me your book? Okay, I can't see it properly, but you have written. Okay. ऑफ कर बेटा माइक, सॉरी कैमरा.
Next is Karnika. Karnika, show me a book. Okay, yes, Karnika has written very well. Then one more student. Okay, Sahil. Sahil, show me a book. Have you completed writing? Yes, Sahil, are you there? Yeah, ma'am. Show me a book. Ma'am, can you? Sorry. Okay, so now we will continue with your lesson. ओके, बघा सनराइज अँड सनसेट म्हणजे त्याबद्दल मी तुम्हाला काही शॉर्ट इन्फॉर्मेशन लिहायला सांगितलेली. सनराइज कसा होतो, सनसेट कसा होतो. ओके, that you have to write. Now as we have completed a leap year पर्यंत आपण शिकलो. तर बघा इथे तुम्हाला काय सांगितलं आहे. बघा, you know that the length of a day and night is not always equal. जर तुम्हाला माहित असेल तर रात्र आणि दिवस हे नेहमी सारखे नसतात. ओके, this happens because of Earth's inclined axis and its revolution around the sun. मग हे कशामुळे होतं? पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे, अक्ष आहे, तो थोडा इन्क्लाइंड आहे, एक साइडला झुकलेला आहे, वाकलेला आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती परिभ्रमण करत असते, रिव्होल्यूशन करत असते. त्यामुळे रात्र आणि दिवस हे सारखे नसतात. ओके, इन द नॉर्दर्न हेमिस्फियर between 22nd March and 23rd September the days are longer than the nights. बघा, उत्तर गोलार्ध, नॉर्दर्न हेमिस्फियर म्हणजे उत्तर गोलार्ध, उत्तर गोलार्धात जे देश येतात त्या देशात 22 मार्च ते 23 सप्टेंबर पर्यंत दिवसाचा वेळ हा जास्त असतो. दिवस हे रात्रीपेक्षा मोठे असतात. therefore it is warmer there, म्हणूनच तिथे गरम होतं. that is it is summer in the northern hemisphere, म्हणजेच नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये उन्हाळा असतो. However, during this same period in the southern hemisphere, the night are longer than the days. बघा, ह्याच वेळी साऊदर्न हेमिस्फियर मध्ये उलट कंडिशन असते. इथे काय असतं? रात्री या दिवसापेक्षा जास्त मोठ्या असतात. The earth gets less heat in this part and therefore it is winter in the southern hemisphere. मग तिथे रात्र मोठी असल्यामुळे पृथ्वीला खूप कमी प्रमाणात उष्णता मिळते आणि म्हणूनच दक्षिण गोलार्धात साऊदर्न हेमिस्फियर मध्ये हिवाळा असतो. In the period from 23rd September to 22nd March, the days are longer than the night in the southern hemisphere. नंतर बघा, 23 सप्टेंबर ते 22 मार्च, आता उलट काळ आहे हा. आपण मगाशी 22 मार्च ते 23 सप्टेंबर पाहिलेला. आता 23 सप्टेंबर ते 22 मार्च इथे काय होतं? दक्षिण गोलार्धात म्हणजे साऊदर्न हेमिस्फियर मध्ये दिवस मोठा असतो रात्रीपेक्षा. इट गेट्स मोर हीट अँड इट इज समर देअर. मग तिथे उष्णता खूप जास्त असते आणि उष्णता जास्त असल्यामुळे तिथे उन्हाळा असतो. इन दिस पिरियड इन द नॉर्दर्न हेमिस्फियर इट इज द नाईट दॅट आर लॉंगर. आता नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये त्याच काळात उलट असणार, तिथे रात्र मोठी असणार, बरोबर, आणि त्यामुळे तिथे विंटर सुद्धा असणार, उष्णता कमी असणार आणि तिथे थंडी असणार. नोट दॅट देर मे बी डिफरन्सेस इन दिस डेट्स ड्यू टू द लीप इयर. बघा, हे लक्षात ठेवा, या तारखांमध्ये लीप वर्ष जर आलं मध्येच तर काही फरक पडू शकतो, कारण दिवस एक वाढतो की नाही लीप वर्षात, त्यामुळे काही फरक पडू शकतो. ओके, इन इंडिया समर, द रेनी सीझन अँड विंटर आर कन्सिडर्ड टू बी द मेन सीझन. ओके, आपल्या इथे भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे मुख्य ऋतू मानतो आपण, बरोबर. We also divide the year into 6 seasons, namely वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत and शिशिर. बघा, आपण वर्षभरात काही अजून ऋतू मानतो, ज्याला वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
असे मानतो जे 6 असतात. ओके, असे 6 ऋतुचक्र देखील आपण फॉलो करतो. दिस सायकल ऑफ 6 सीझन इज कॉल्ड दी ऋतुचक्र. मग या 6 ऋतूंच्या चक्राला ऋतुचक्र असं म्हटलं जातं. मेनी ऑफ अवर फेस्टिवल्स आर कनेक्टेड विथ दी सीझन्स. बघा, मग आपल्या देशात या ऋतुमानाशी कनेक्टेड काही फेस्टिवल्स किंवा काही सण असतात. बघा, जसं वैशाख महिन्यात बैसाखी असते. येस, मेनी ऑफ अवर सॉंग्स अँड गेम्स आर ऑल्सो रिलेटेड टू दी डिफरंट सीझन. मग या वेगवेगळ्या सीझनवर, जसं वर्षा ऋतूवर तुम्ही निबंध लिहिता किंवा गाणी देखील म्हटलेली आहेत. बरोबर. येस ना. फेजेस ऑफ मून. आता आपण पाहणार आहोत फेजेस ऑफ मून म्हणजे चंद्राच्या कला. ओके, बघा, द फुल मून अँड दी न्यू मून. बघा, फेजेस ऑफ मून मध्ये आपला फर्स्ट पार्ट आहे द फुल मून अँड दी न्यू मून. ओके, द मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ अँड दी अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. बरोबर, आपण हे लास्ट लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. तुम्ही सायन्स मध्ये शिकलेला आहात. बरोबर, चंद्र हा पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, तर पृथ्वी ही सूर्याभोवती परिभ्रमण करते. However, these two orbits intersect. Hence, the sun, the moon and the earth are not always along a straight line. बघा, या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे कधीच एका सरळ रेषेत आपल्याला दिसत नाही. We see half of the moon's surface which faces the earth. म्हणून आपल्याला चंद्राचा अर्धाच भाग दिसतो, जो पृथ्वीकडे असतो. This is from the earth we see, that is from the earth we see only one side of the moon. म्हणजेच काय, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एक म्हणजे एकच बाजू दिसत असते. The moon has no light of its own. Yes, मून का आहे? प्लॅनेट आहे, सॉरी सॅटेलाइट आहे, स्टार नाही. स्टार स्वतःची लाईट स्टार कडे असते, ताऱ्यांकडे असते. बरोबर, मग मून का आहे? प्लॅनेट, सॉरी सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, त्यामुळे त्याला स्वतःची अशी लाईट नाही, स्वतःचा असा प्रकाश नाही. We can see the moon because of the sun's light that falls on it. बघा, जरी सूर्यास्त झाल्यावर चंद्र येत असेल रात्री, तरी सूर्याच्या प्रकाशामुळे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, म्हणूनच आपल्याला रात्री चंद्र आकाशात दिसतो. On a full moon night we see the entire side of the moon that faces the earth. फुल मून लाईट म्हणजे पौर्णिमा. ओके, पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडे असणारा भाग पूर्ण दिसतो, म्हणजे आपल्याला पूर्ण गोल चंद्र दिसतो. ऑन अ न्यू मून नाईट वी कॅनॉट सी एनी ऑफ इट. पण अमावस्येच्या रात्री आपल्याला चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. ओके, फ्रॉम द फुल मून टू द न्यू मून द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. मग अमावस्येपासून, नाही सॉरी, फुल मून म्हणजे पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा भाग हा छोटा छोटा कमी कमी झालेला आपल्याला दिसतो. फ्रॉम न्यू मून टू फुल मून इट अगेन ग्रोज बिगर अँड बिगर. मग परत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र हळूहळू हळूहळू मोठा मोठा होत जातो. These different shapes of the moon that we see are called the phases of moon. ओके, मग या सगळ्या डिफरंट शेप्सला आपण फेजेस ऑफ मून म्हणजे चंद्राच्या कला असं म्हणतो. ओके, हॅव यू अंडरस्टूड? सगळ्यांना समजलंय का फुल मून अँड द न्यू मून? येस, टेल मी. 5th स्टँडर्ड, डू यू ऑल हॅव अंडरस्टूड? ओके, ओके. बघा, इथे दाखवलेत फेजेस ऑफ मून. येस, बघा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा भाग कमी कमी होतो, म्हणजे ही पौर्णिमा. हा फुल इथे दिसतोय, इथे पूर्ण चंद्र, मग ही पौर्णिमा. बरोबर, मग सेकंड कमी झाला, नंतर परत कमी 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 असं. इथे बघा, याच्यात आपण एवढासा चंद्र म्हणजे कधी कधी तो दिसत सुद्धा नाही, नो मूनला. ओके, अमावस्येला तो दिसत नाही. परत अमावस्या तुम्ही पहिल्यापासून चालू करा, अमावस्येपासून सुरुवात करा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हळूहळू 1 2
येस, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आपण जर पाहिलं तर हळूहळू चंद्र हा मोठा होताना दिसतो आणि परत पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण मोठा असा चंद्र आकाशात दिसतो. ओके, अंडरस्टूड? येस, now I will ask you some questions. Okay, so both 5th and 6th स्टँडर्ड दोन्हीसाठी मी प्रश्न विचारत आहे. We will start from 5th standard. Okay, what is year? What is year? सांगा मला. 5th स्टँडर्ड, what is year? एक वर्ष म्हणजे काय? Yes, what is year? Show me. 12 months. Yes, कर्णिका. I want definition of year. मला जी मी आता तुम्हाला शिकवली ती वर्षाची व्याख्या हवी आहे. ओके, सांग. एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. ओके, पण ते परिभ्रमण कोण करतं आणि कोणाच्या भोवती करतं? पृथ्वी करते. कोणाभोवती? सूर्या. येस येस, गुड, व्हेरी गुड कर्णिका. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष असं म्हणतात. ओके, नाव अनिकेत विल टेल इन इंग्लिश. Yes, ma'am. टेल मी द आन्सर. In the Gregorian calendar, year is taken to have 365 days. It means that in No, wait. You just have to say the period of time. इथे वाच. दिसला इथून तुला? वाच. the period of time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. There are about 365 days and 6 hours in a year. ओके, समजलं आता सगळ्यांना आन्सर व्हॉट इज अ इयर. नेक्स्ट इज व्हॉट इज ऋतुचक्र. ऋतुचक्र म्हणजे काय? व्हॉट इज ऋतुचक्र? ऋतुचक्रामध्ये कोणकोणते सीझन असतात, कोणते ऋतू असतात ते सांगायचं आहे. सांगा, आता शिकलोय आपण ऋतुचक्र म्हणजे काय. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू आपल्या भारतात असतात, बरोबर. आणि एका वर्षात आपण वेगवेगळे असे 6 ऋतू मानतो ज्यांना ऋतुचक्र असं म्हणतात. मग ते कोणते आहेत सांगा, कोण सांगणार? सांगा लवकर. हु विल टेल? ओके, कर्णिका. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, येस, हेमंत, शिशिर. ओके, बघा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे हे ऋतू आहेत. ओके, नाव what are phases of moon? What are phases of moon? What do you mean by phases of moon? चंद्राच्या कला म्हणजे काय? What do you mean by phases of moon? Who will answer? कोण सांगणार याचं उत्तर?
व्हॉट डू यू मीन बाय फेजेस ऑफ मून? चला हा क्वेश्चन लिहून घ्या. 5th स्टँडर्ड, राईट दिस क्वेश्चन. व्हॉट डू यू मीन बाय फेजेस ऑफ मून? Yes, for 5th standard, write this question. What do you mean by phases of moon? Yes, चंद्राच्या कला म्हणजे काय? Okay, write this question and start writing the answer. What do you mean by phases of moon? Now 6th standard students will answer my questions. Yes, how did animals complete their need of food? Yes, for 6th standard, how did animals complete their need of food? प्राणी स्वतःची अन्नाची गरज कशा प्रकारे भागवतात? सांगा, कोण सांगणार? आदेश, प्रमिता, who will answer? How did animals make their need of food? प्राणी स्वतःची अन्नाची गरज कशा प्रकारे भागवतात? Tell me the answer if you know, or if you don't, then mention in the chat box. Yes or no? Yes, you both know the answer. Yes, anyone from Adesh or Pramita? Yes, Pramita, tell me. Animals, however, do not have to produce Oh, their own food. They no, search no, for you food. don't have to read like this. फक्त बुक मधनं असं वाचायचं नाहीये. Otherwise, you will say, as we know that animal do not have chlorophyll and they cannot produce their own food. They search for their food. Okay. So animals such as goat. Now you can read. जे पहिलं सेंटेन्स आहे ते जसंच्या तसं रीड नाही करायचं. You have to make your own answer. Okay. Now will you try? Yes, Pramita, will you try now? Okay, I will tell the answer. That is, animal do not have chlorophyll, and that's why they cannot produce their own food. Okay, so they search for their food as animals like goats, sheep, horses eat a grass-eating animals, while the wild animal like lions and tigers eat the animals that live on plants. Okay, like this you have to answer. Now, will you tell me what is respiration? Yes, what is respiration? Okay, Pramita, you can answer. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to the use of oxygen is called the respiration. Okay, good. And what is excretion? आदेश, तू कधी उत्तर सांगणार? एक्सक्रीशन म्हणजे काय? येस, प्रमिता. Waste substances are formed during the many processes that take place in the bodies of animals. These are called excreta, and the process of eliminating them from the body is called excretion. Okay. So we are going to stop over here only. तुम्हाला सगळ्यांना जे काही आज शिकवलं ते समजलं आहे का? Both 5th and 6th standard, you all have understood? Yes, please let me know. Okay. Okay, anyone has any doubt? No. Okay. Yes, Pramita.
You want to ask something? Okay, okay. So if you don't have any doubt or you all have understood everything, we will stop here today. So you can all can leave the class now. Bye bye everyone. Bye bye, Miss. Bye everyone.